ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केलाय। या पक्षांतरानंतर वागचौरे हे पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात येत असल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघ परिसरात राजकीय वातावरण प्रचंड तापले असून पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे। यावेळी ठाकरे शिवसेनेचे कोपरगाव शहर प्रमुख गगन हाडा आणि माजी उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव यांच्यासह काही शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कोपरगावमधील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवले होते। ठाकरे गटाची शिर्डीत बैठक असल्याने पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी जायचे होते। यावेळी 2 पोलिसांच्या आणि होमगार्डच्या पहाऱ्यात पदाधिकारी शिर्डीत नेण्यात आले। शिवसेना उभाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगामी शिर्डी दौऱ्याच्या नियोजनासाठी आज शिर्डीमध्ये ठाकरे गटाच्या एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला जाण्यासाठी कोपरगावच्या पदाधिकाऱ्यांनी तयारी केली असता पोलिसांनी सुरुवातीला त्यांना जाण्यास स्पष्ट नकार दिला। मात्र तीव्र राजकीय घडामोडींनंतर अखेर पोलिसांनी मध्यमार्ग काढला। 2 पोलीस कर्मचाऱ्यांना पदाधिकाऱ्यांच्या वाहनात सोबत पाठवण्यात आले। या कडक पोलीस बंदोबस्तात आणि पहाऱ्यातच उभाटा गटाचे पदाधिकारी अखेर शिर्डीतील बैठकीसाठी पोहोचले। खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी ऐनवेळी केलेल्या पक्षांतरामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे। उभाटा गटाच्या वतीने वागचौरे यांना मतदारसंघात येण्यापूर्वी जाहीर इशारा देण्यात आला होता। याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे समजते। वागचौरेंच्या दौऱ्यामुळे सध्या संपूर्ण कोपरगाव आणि शिर्डी मतदारसंघात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तुमच्याबरोबर पोलीस तुमच्या गाडीत फिरतायत, नेमकं काय झालंय? आम्हाला सकाळपासून आज आम्ही परवा दिवशी गद्दार खासदाराचा त्या ठिकाणी त्याची गाडावरून दिंड काढून पुतळा त्याचा आम्ही दहन केलेला होता। तर आम्हाला सकाळी फोन आला का म्हणे तुम्ही पोलीस स्टेशनला या, तुम्हाला साहेबांनी बोलवलेलं आहे। तर आम्ही सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशनला गेलो। तिथं गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्हाला आता इथंच बसावं लागेल। कारण मग आम्ही त्यांना कारण विचारलं तर त्यांनी सांगितलं का इथं त्यांनी कारण सांगितलं तर तुम्हाला इथं खासदार जो गद्दार आहे तो आता मतदारसंघामध्ये येणार आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला आम्ही इथं बसून ठेवलेलं आहे। तुमच्यासोबत आता किती पोलीस आहेत? प्रशासनाच्या भूमिकेचं कसं बघता प्रशासनाच्या? याला आम्ही दडपशाही म्हणू, याला दडपशाही। कारण की आता आपला जो भारत देश आहे किंवा महाराष्ट्र आहे हे डायरेक्ट हुकुमशाहीच्या दिशेने चाललेलं आहे। आम्ही आमचा जो रोष आहे तो रोष आम्ही त्या ठिकाणी जो रोष होता आम्ही तो रोष काढला होता। पण यांनी काय केलं, यांनी आम्हाला फक्त इथं दामून ठेवलेलं आहे। सकाळपासून आमच्यासोबत पोलिस दिलेले आहे, आम्हाला कुठं जाऊ देत नाही। आज आमची मीटिंग होती, सन्माननीय उद्धव साहेब 29 तारखेला मतदारसंघामध्ये येऊ राहिले, त्याचं सगळं निवेदन आमच्याकडे असताना आम्हाला इथं येणं गरजेचं होतं। तर त्यांनी आमच्यासोबत पोलिस दिले, नजरकेदमध्ये ठेवलं आहे का आम्ही कुठं जावं नाही, काही करावं नाही। पण आम्ही काही इतके आम्ही कच्चे शिवसैनिक नव्हे, आम्ही उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत। आम्ही तुडवल्याशिवाय, भाऊसाहेब त्या गद्दाराला तुडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आज नाही, उद्या नाही, परवा नाही, पण कधी ना कधी आम्ही त्याला तुडवणार म्हणजे तुडवणारच। किती पोलीस तुमच्या सोबत आहे आता सध्या? आता आमच्या सोबत तुमच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतोय? आता दैनंदिन जीवनावरती आमचा परिणाम झालेलाच आहे ना। आता आमच्यासोबत पोलिस फिरताय म्हणजे आम्ही का गुंड आहे का? गुंड आहे आम्ही? आजपर्यंत आम्ही इतक्या वर्षापासून समाजसेवा करतोय, राजकारण करतोय, आजपर्यंत एक गुन्हा आमच्यावरती नाहीये। राजकीय असतील पण तरी सुद्धा आम्हाला ते चोऱ्या चपाट्यासारखे आम्हाला ते आमच्या सोबत आज पोलिस फिरताय। कोपरगावचे काय काय नावं आहेत, कोण कोण तुम्ही पदाधिकारी आहात, तुमच्या बरोबर पोलीस आहेत? मी गगन हाडा आहे, मी शिवसेनेचा शहर प्रमुख आहे कोपरगाव शहराचा। आणि माझ्यासोबत शिवसेनेचे नेते माझे जिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव हे देखील आमच्या सोबत आहेत। ओके, चला, या पुढं।